हॅलो नमस्कार मंडळी. आपला ब्लॉग सुरू खूप दिवसांनी होतो आहे, पण हा हळदी कुंकूचा ब्लॉग आहे. प्रयत्न करते 100% इथून पुढं होईल असं मनातून सुरुवात करते. प्रत्येक वेळेस प्रॉमिस करते, पण पाळता येत नाही कामांमुळं. आज पण कसा जाम आहे. आता काय आहे ते तुम्हाला पुढं सांगते. तर इथं आपलं हळदी कुंकवाच्या दिवशी खूप सारी कामं करून झाल्यानंतर आधी चाले पोटपूजा. तर प्रत्येकाच्या ठिकाणी हळदी कुंकू झाल्यानंतर खायला प्यायला देतात, पण आमच्या इथं शॉपमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र केलेलं आहे. रॉयल्टीचा पहिला हळदी कुंकू आहे. सगळ्यांनी आपापला म्हणजे च्या हिशोबानं कोणी चिवडा आणला आहे, कोणी फरसाणा, कोणी समोसा आणलेला आहे, ढोकळा आणलेला आहे, कोल्ड्रिंक आणलेलं आहे. आणि ही जी आहे ना असली स्पेशल आपली माझी मैत्रीण आहे ती, तर जज म्हणून आणलं होतं. कारण आम्ही गेम्स वगैरे ठेवले होते मुलींसाठी, क्लाससाठी. कारण असं होतं की ह्यातल्या बऱ्याच जणी आहेत ते घरातनं बाहेर बिलकुल पडत नाही, शिकण्यासाठीच बाहेर पडलेले आहेत. आणि ही आहे प्राची, तिचं पण लग्न ठरले आणि ती पण विनर ठरले. तर अशा खूप सारे मी लकी विनर पण काढलेले आणि गेममध्ये मी गिफ्ट्स पण देत होते. त्यानंतर इथं आमचे फनी गेम्स चालू होते. तर ह्या फनी गेम्सला तर एवढी मजा आली, भले मी व्हॉईस रेकॉर्डिंग टाकत नाही कारण खूप सारा मोठ्या गाण्यांचा म्युझिक आहे आणि त्याच्या हिशोबानं म्हणजे मी नाही तुम्हाला व्हॉईस ओव्हर करू शकत. तर असं आमचं क्लासचं रुटीन चालू आहे सध्या. आणि ऑनलाईन क्लासेसच्या बॅचेस 3-3 असल्यामुळं मला व्हिडिओ एडिट करून टाकण्यासाठी वेळ नाही. ह्याच्या आधी खूप सारे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले आहेत, पण त्याला फक्त व्हॉईस ओव्हर दिला नाही म्हणून मी पोस्ट केलेला नाही आहे. त्यामुळे ते व्हिडिओ सगळे मी टाकणार नाही आहे, ते डिलीट करणार आहे. सो ह्याच्यानंतरचा जो ब्लॉग येणार आहे, आम्ही वॉटर पार्कला जिथं गेलो होतो तिथला, आणि त्यानंतर त्याच दिवशीची काही धमाल वगैरे आहे ते सुद्धा शेअर करणार आहे. आणि कमेंटमध्ये सांगा की आम्हाला म्हणजे तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत आहेत का. बस काय बोलावं काय कळत नाही आहे. पण खूप मजा केली त्या दिवशी, खूप मजा आली. आणि त्यानंतर मुलींचे मॅसेजेस आणि कॉलवर मॅडम आम्हाला करमत नाही, दुसऱ्या दिवशी सुट्टी होती आणि नाही का खूप मजा आली. तर खरंच हा जो सगळा त्या मुलींचा आनंद आहे. आणि 2 मुली प्रेग्नंट पण होत्या, तर त्यांच्यासाठी पण स्पेशल मी आणि अजून एक स्टुडंट आहे तिनं डान्स केला होता. तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं होती. आता ती मोमेंट मी नाही शेअर करू शकत कारण प्रत्येकालाच सोशल मीडियावरती. आता हीच आहे बघा ब्ल्यू कलरची ड्रेस घातलेली आणि पाठीमागं ग्रीन कलरची आहे ना, ती एक प्रेग्नंट होती. तर ती मोमेंट मी नाही कॅप्चर करू शकले आणि बहुतेक असेल लिंक, पण ते मला घावत नाही आहे. तर असाच त्या दिवशीचा होता व्लॉग. संध्याकाळी 6 वाजता सगळं रुटीन संपलं आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.